लहान मुलींना मैत्रीच्या जाळ्यात फसवून वेश्या व्यवसाय करायला भाग पाडायची जळगावमधील सत्य घटना। आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला आपला रोजगार टिकवून ठेवणे क्रमप्राप्त असते। त्यामुळे बहुसंख्य श्रमिक वर्गातील पालकांना आपल्या मुलामुलींकडे सातत्याने लक्ष ठेवणे शक्य होत नसल्यामुळे 16 वर्षाच्या काही अल्पवयीन मुलींचे पाऊल वाकडे पडण्याची दाट शक्यता निर्माण होत असते। बरेच पालक त्यांचा रोजगार टिकवून ठेवण्यामध्ये व्यस्त असताना तारुण्याच्या उंबरठ्यावरील काही अल्पवयीन मुलींचे पाऊल वाकडे पडण्याची दाट शक्यता असते। कुमार वयातून तारुण्यात पदार्पण करणाऱ्या 16-17 वर्षाच्या मुली मोहाला सहजासहजी बळी पडतात हे बदमाशांना चांगल्या प्रकारे माहीत असते। अशा कोवळ्या वयातील मुलींना सावजाच्या रूपामध्ये हेरून त्यांच्या यौवनाचा गैरफायदा घेऊन कमाई करणारे महाभाग या समाजामध्ये असतात। जळगाव शहरातील अल्पवयीन रोहिणी या मुलीच्या बाबतीत असाच एक प्रकार घडलेला आहे। या घटनेचे सत्य बाहेर आले आणि बदमाशांचे त्रिकूट गजाआड झाले। जळगाव शहरातील या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे। पण तत्पूर्वी तुम्ही ही व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर तर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। 10वी पर्यंत शिक्षण घेतलेली 16 वर्षाची रोहिणी दिसायला अगदी देखणी होते। जळगाव शहरात राहणाऱ्या रोहिणीला 3 बहिणी होत्या। रोहिणी 4थ्या क्रमांकाची सर्वात धाकटी होते। रोहिणीच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यामुळे तिच्या पालन पोषणाची सर्वस्व जबाबदारी ओघाने तिच्या आईकडे आली होती। मोलमजुरी करून रोहिणीच्या आईने 2 मुलींचे विवाह पार पाडले होते। त्यानंतर उर्वरित 2 मुलींचे ती पालन पोषण करत होते। एके दिवशी रोहिणी जळगाव शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरामध्ये काही कामानिमित्त आलेले होते। त्यावेळी तिची ओळख तुकारामवाडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत झाली। ओळखीनंतर दोघींनी एकमेकांना आपले मोबाईल क्रमांक शेअर केले। तुकारामवाडी परिसरामध्ये राहणाऱ्या तरुणीने रोहिणीसोबत जाणीवपूर्वक मैत्रीचे जाळे फेकले आणि मैत्री घट्ट केली। ती तरुणी कायम रोहिणीच्या संपर्कात राहू लागली। रोहिणीच्या आवडीनिवडी काय आहेत, तिचे छंद काय आहेत, तिला खाण्यापिण्यास काय आवडते, या सर्व गोष्टी त्या तरुणीने समजून घेतल्या। त्यातून रोहिणी आणि ती तरुणी यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली। दोघी मैत्रिणी एकमेकांना सातत्याने भेटू लागल्या। तुकारामवाडी परिसरामध्ये राहणारी ती तरुणी रोहिणीसोबत प्रेमाने गोड बोलत असे, मात्र तिच्या या मैत्रीमागे दडली होती एक बदमाशी। रोहिणी 16 वर्षाची होती। ती तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी होती। अशा मुली वयाने, शरीराने आणि मनाने परिपक्व नसतात। भूलथापात दिल्या म्हणजे रोहिणीसारख्या 16 वर्षाच्या मुलींचे पाऊल वाकडे पडण्यास वेळ लागत नाही। त्या क्षणामध्ये मोहाच्या जाळ्यात फसतात। अशा मुलींच्या माध्यमातून आपला फायदा कसा करायचा हे त्या बदमाश तरुणीला चांगल्या प्रकारे माहिती होते। रोहिणीच्या मनमिळावू आणि साध्या स्वभावाचा फायदा घेत त्या तरुणीने तिच्यासोबत चांगलीच जवळीक साधली। एके दिवशी त्या तरुणीने रोहिणीला कॉल केला। मैत्रिणीचा कॉल आल्याने रोहिणीने तो उचलला। पलीकडून बोलणाऱ्या त्या तरुणीने रोहिणीला सांगितले की माझी एक मैत्रीण आहे। ती मैत्रीण जळगाव शहरातील कोल्हेनगर भागातील 100 फुटी रस्त्यावर राहते। तू माझ्या त्या मैत्रिणीच्या घरी येशील का? तिच्या घरी तुला चांगले काम मिळेल आणि त्या कामातून तुला चांगले पैसे मिळतील। मोह हे दुःखाचे कारण असते हे समजावण्या इतपत रोहिणीचे वय त्या ठिकाणी नव्हते। या कोवळ्या वयात नादान मुली आमिषाला बळी पडून स्वतःचे आणि परिवाराचे नुकसान करून घेत असतात। ज्यावेळी आपली विचारशक्ती काम करत नाही त्यावेळी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेणे उचित असते। आपल्या पालकांनाच एक्सपर्ट ॲडवायझर समजून त्यांच्याजवळ आपली समस्या मांडली तर बरेच प्रश्न सुटू शकतात। मात्र या वयातील मुली परक्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांच्यावर विश्वास ठेवून आपले नुकसान करून घेत असतात। रोहिणीच्या बाबतीत असेच झाले होते। तिने तिच्या मैत्रीण म्हणवणाऱ्या त्या तरुणीच्या बोलण्यावर विश्वास आणि आमिषाला बळी पडून तिच्यासोबत जाण्याचा मार्ग पत्करला। मैत्रिणीच्या घरी जात असल्याचे सांगून रोहिणी घराबाहेर पडली होती। ठरल्याप्रमाणे रोहिणी आणि तिची ती मैत्रीण अशा दोघीजणी जळगाव शहरातील पांडेत चौकात एकमेकांना भेटल्या। त्यावेळी रात्रीचे 10 वाजले होते। रोहिणी आणि तिची तुकारामवाडीतील मैत्रीण अशा दोघी पांडेत चौकातील पेट्रोल पंपाजवळ उभ्या होत्या। त्याचवेळी ठरल्यानुसार त्यांच्याजवळ एक पांढऱ्या रंगाची कार आली। त्या कारमध्ये एक महिला आणि चालकाच्या रूपामध्ये पुरुष विराजमान होता। कारमधील महिलेचे नाव सरला सतीश पाटील तर चालकाचे नाव
सतीश सुभाष पाटील असल्याचे रोहिणीला समजले। चालक सतीश पाटील या सर्वजण मनोज दादा या नावाने ओळखत असल्याचे आणि तो सरला पाटील हिचा पती असल्याचे रोहिणीला समजले। त्या कारमध्ये रोहिणीला बसवून तिची मैत्रीण निघाली। त्यानंतर रोहिणी त्या दोघांच्या सोबत कोल्हे हिल्स परिसरातील 100 फुटी रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यात आली। रात्र बरीच झालेली असल्याने रोहिणी तेथेच झोपून गेली। सकाळी सरला आणि मनोज या दोघांनी रोहिणीला तिच्या कामाचे स्वरूप समजावून सांगितले। या ठिकाणी तुला वेगवेगळ्या ग्राहकांच्या सोबत शरीर संबंध प्रस्थापित करावे लागतील। या कामाचे आम्ही तुला चांगले पैसे देऊ असे तिला दोघांच्याकडून सांगण्यात आले। घरातून आईसोबत वाद घालून आलेल्या अल्पवयीन रोहिणीने त्यांच्या या प्रस्तावाला आणि पैशांच्या मोहाला बळी पडून होकार देऊन टाकला। त्या दिवशी त्या बंगल्यामध्ये 2 ग्राहक आले। या दोघांच्या सोबत अल्पवयीन रोहिणीचे क्रमाक्रमाने शरीर संबंध निर्माण झाले। कुमार वयामध्ये रोहिणी शरीर संबंधाच्या प्रसंगाला प्रथमच सामोरी गेली। या कामाचे तिला दोघा ग्राहकाकडून प्रत्येकी 500 असे एकूण 1000 रुपये मिळाले होते। वा मार्गाने निसर्गाच्या विरोधात जाऊन अल्पवयीन रोहिणीने केलेली तिची ही पहिली कमाई होती। केवळ 1000 रुपयामध्ये तिने आपले शील भ्रष्ट केले होते। तिच्यासाठी 1000 रुपये ही रक्कम फार मोठी असली तरी ज्या दोघांनी तिचे शील भ्रष्ट केले त्यांच्यासाठी ती किरकोळ रक्कम होती। प्रत्येकी 500 रुपयामध्ये ग्राहक असलेल्या दोघांनी तिच्या शरीराला भोगून आनंद लुटला होता। या घटनेनंतर तिची मैत्रीण त्या बंगल्यात आली। तिने रोहिणीला रिक्षाने तिच्या घराजवळ सोडून दिले आणि ती एकटीच पुढे तिच्या घरी निघून गेली। त्यानंतर जवळपास 10 दिवसांनी रोहिणीला तिची मैत्रीण पुन्हा त्याच बंगल्यात घेऊन गेली। यावेळी देखील त्या ठिकाणी 2 ग्राहक आलेले होते। यावेळी रोहिणीला त्या ग्राहकांच्या माध्यमातून सरलाच्या हस्ते प्रत्येकी 500 रुपये याप्रमाणे एकूण 1000 रुपये मिळाले। त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तिला तिची मैत्रीण त्या बंगल्यात घेऊन गेली। यावेळी देखील अशाच प्रकारे रोहिणीला दोघा ग्राहकांच्या माध्यमातून सतीच्या हस्ते एकूण 1000 रुपये मिळाले होते। यावेळी काम आटोपल्यानंतर रोहिणी घरी परत आली। या दिवशी तिचा तिच्या आईसोबत काहीतरी कारणावरून वाद झाला होता। या वादातून संतापाच्या भरामध्ये रोहिणी कोणाला न सांगता सरळ भुसावळ येथे तिच्या दुसऱ्या मैत्रिणीकडे निघून गेली। आपली मुलगी आपल्याला न सांगता कुठे गेली या विचाराने तिची आई हवालदिल झाली। तिच्या आईने रात्रीच जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठत आपली कैफियत मांडली। जिल्हा पेठ पोलिसांनी लागलीच तिच्या मोबाईलचे लोकेशन काढून ती कुठे आहे याचा शोध घेतला। या कालावधीमध्ये ती भुसावळ येथे पुन्हा कोल्हे हिल्स परिसरातील त्या बंगल्यात आली होती। त्याचवेळी त्या ठिकाणी जिल्हा पेठ पोलिसांचे एक पथक दाखल झाले। त्यांनी तिला ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले। पोलीस पथकाने तिची सखोल चौकशी केली, मात्र तिने जिल्हा पेठ पोलिसांना व्यवस्थित माहिती दिली नाही। मी माझ्या मर्जीने कोल्हे हिल्स परिसरातील बंगल्यात गेले होते असे तिने सांगितले। मात्र तिने तिच्या आईसोबत घरी जाण्यास नकार दिल्यामुळे तिला बाल कल्याण समितीकडे दाखल करण्यात आले। त्या ठिकाणी तिची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान ती गर्भवती असल्याचे लक्षात आले। याच कालावधीमध्ये कदाचित तिने कोणत्या तरी गोळ्या घेतल्या असाव्यात, त्यामुळे तिची पाळी देखील आली आणि रक्तस्रावासह तिचा गर्भ गळून पडला। त्यानंतर तिला आशादीप महिला वसतिगृहात दाखल करण्यात आले। अल्पवयीन रोहिणीसोबत झालेला अतिप्रसंगाचा प्रकार हा रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील कोल्हे हिल्स परिसरातील एका बंगल्यात झाला असल्याचे जिल्हा पेठ पोलीस स्टेशन पथकाच्या लक्षात आल्यामुळे अल्पवयीन रोहिणीने दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला। तिची आई, उपस्थित डॉक्टर, आशादेव वसतिगृहाच्या अधिकारी आणि MIDC पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी बोरसे आदींच्या समक्ष तिचा जबाब आणि फिर्याद नोंदवण्यात आली। गुन्हा रजिस्टर नंबर 325/2025 भारतीय न्याय संहिता 2023 नुसार कलम 64(2) M 64 143 4 144 74 35 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4812 पिटा अधिनियम 345 नुसार हा गुन्हा रामानंद नगर पोलीस स्टेशनला सरला सतीश पाटील, सतीश सुभाष पाटील आणि तुकारामवाडी परिसरातील
तरुणी अशा तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे देण्यात आला। पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी तातडीने तपास चक्रे फिरवत या गुन्ह्यातील तिघा संशयितांना अटक करण्यात यश मिळवले। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील करत आहेत।